नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. 24 गावं 24 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पाहुयात बातम्या संक्षिप्त स्वरूपात. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहणार असून उत्तर प्रदेशाचं 1 लाख कर्जमाफीचं मॉडेल मान्य नसल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धुळ्यात संघर्ष यात्रेदरम्यान स्पष्ट केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत युती सरकारवर तोफ टाकली. हे सरकार बेईमान आणि बेजबाबदार असल्याचा घणाघात पवार यांनी युती शासनावर केला. अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत सरकारनं दिलेल्या आश्वासनांची कशी पायमल्ली केल्याचा लेखाजोखा मांडला. जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथे शेतकरी संघर्ष यात्रेचं जल्लोषात स्वागत झालं. जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या 10 ते 12 गावातले सुमारे 100 शेतकरी यावेळी बैलगाडी घेऊन या संघर्ष यात्रेत सहभागी झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर या बैलगाडी रॅलीत सहभागी झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मीठ खाल्ल्यानं शिवसेनेनं कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केलाय, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवास बंदी उठवण्यासाठी शिवसेनेचे खासदार पार्लमेंटमध्ये धावून गेले, पण कर्जमाफीसाठी शिवसेनेचे खासदार प्रयत्न करताना दिसले नाहीत. केंद्रात अर्थमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली असती तर आनंद वाटला असता. शेतकरी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पारोळामधल्या जाहीर सभेत विखे पाटलांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. मला राज्यातल्या शेतकऱ्याला अभिमान वाटला असा तुमचा कधी की तुमचे हेच खासदार उद्या केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री याच्या अंगावर जाऊन गेले असते की आमच्या राज्यातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, तर आम्हाला तुमचा निश्चितपणे अभिमान वाटला असणार. पण नाही, उद्धव ठाकरे गेले जेवायला नरेंद्र मोदीकडे. अरे तुम्ही आता नरेंद्र मोदीचं मीठ खाल्ल्यानंतर आता राज्यातल्या जनतेने काय समजायचं की तुम्ही कर्जमाफीला. शेतकरी संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा विरोधकांवरती फटकेबाजी केली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते फोडाफोडीचं राजकारण करून मित्रपक्षाच्या नेत्यांवर दबाव आणतायत. मात्र फुटणारे फुटतील ते पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांसारखे, अशी टीका त्यांनी केली आहे. फोडाफोडीचं राजकारण रोज पेपरला काहीतरी ही फुटतोय ती फुटतोय. अरे फुटणारे तर फुटतील, त्याचा काय आम्ही विचार केला नाही. जाणारे जातील, त्याच्यापासून आम्ही काही भीक मागत नाही. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, अशा पद्धतीची माणसं ती पावसाळ्यामध्ये कशी कुत्र्याचे छत्र्या उगवतात ना, माहिती का तुम्हाला छत्र्या, तशा पद्धतीची अवलादे काही इथं. तसल्यांचा विचार नाही करून चालणार. आपल्याला लॉंग टर्मचा विचार करायला पाहिजे. राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवावर मजा मारणाऱ्या शासनाला कर्जमाफी करावीच लागेल. प्रांतवाद न करता सर्वांना समान न्यायानं सबसिडी द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा आसूड मंत्र्यावर चालवावा लागेल, असा इशारा आमदार बच्चू कडूंनी दिला. जळगाव जिल्ह्यातल्या दोघा कर्जबारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. धरणगाव तालुक्यातल्या दोनगाव इथले युवराज नथू बिराडे आणि निंभोरा इथले संजय जयराम चौधरी अशी त्यांची नाव आहेत. युवराज बिराडे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटींचं 45,000चं तर संजय चौधरी यांच्यावर 64,000चं कर्ज होतं. बिराडे यांनी 1 एकर शेतीवर कापूस लागवड केली होती, मात्र त्यांना उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे कर्ज कसं फिटेल याच तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय. त्या कर्जाला कंटाळून आजार काढून घेतला आणि आत्महत्या करून घेतल्या आणि त्या जमिनीत आम्हाला काही उत्पन्न निघालं नाही आणि आमच्याकडे बी पैसे नव्हते. मी हातमजुरी करतो. मी वडिलांकडे देऊ का आमच्या मुलाबाळांना लक्ष देऊ, यांच्यात आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे माझ्या वडिलांनी हे अशी परिस्थिती आणली. जालना जिल्ह्यात पत्नीची हत्या करून शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राम रणमळे नावाच्या शेतकऱ्यानं पत्नी रत्नमालाला विहिरीत ढकलून दिलं, त्यानंतर स्वतःही विष पिऊन आत्महत्या केली. रणमळेच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केलाय.
लातूरमधल्या शेतकऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पीडित वाया कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना तातडीची 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर कर्जमाफी हाच यावर एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारनं पोकळ आश्वासनं न देता कर्जमाफी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण असं वाढणार असेल तर आपण कल्पना करू शकता की परिस्थिती हाताबाहेर जात गेलेली आहे. यांनी फक्त उद्घाटनं करणं आणि मोठ्या घोषणा करणं एवढंच सुरू आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणीचा दुष्काळ आहे या महाराष्ट्रामध्ये. कुठेही यांचं लक्ष महाराष्ट्राच्या एकंदरीत सामान्य माणसासमोर कुठे लक्ष यांचं नाही आहे. तातडीने कर्जमाफी करा हीच आमची मागणी आहे. कर्जमाफी केल्याशिवाय ही प्रमाण घटणार नाही, थांबणार नाही आणि मग दीर्घकालीन करायचं करा. आपण पहिल्यांदा कर्जमाफी करा आमचं म्हणणं आहे. नापिकी आर्थिक विवंचना आणि लग्नाच्या चिंतेमुळे लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली येथील शीतल व्यंकट वायाळ या शेतकऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केली. तिच्या कुटुंबियांना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनीही भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. शीतल वायाळच्या 2 भावांची शिक्षणाची जबाबदारी यावेळी पालकमंत्री आणि खासदारांनी घेतली. काँग्रेस नेते अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांनीही या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केलं. अकोल्यात एका 10 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर संकुलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. बलात्काराच्या घटनेत 3 नरधमांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलाय. भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळतोय. गेल्या 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण 35 अंशांच्या पलीकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तापमान 40 अंशांवर पोहोचलंय. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येणारे 2 ते 3 दिवस हे तापमान अधिक तापदायक असणार आहे. राज्यातल्या वाढत्या उष्णतेची लाट लक्षात घेता चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकांच्या मतदान कालावधीत राज्य निवडणूक आयोगानं वाढ केली आहे. त्यानुसार या 3 महापालिकांसाठी मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 अशी असेल. या 3ही ठिकाणी बुधवारी 19 एप्रिलला मतदान होत आहे. या 3ही शहरात अंतिम प्रचाराची कालमर्यादा सुद्धा संध्याकाळी 6:30 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यावर्षीच्या कडक उन्हाळ्यात सर्वांनाच नकोसा झाला. यात देवदर्शनासाठी आलेले भाविकही मागे नाहीयेत. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाही मंदिर परिसरात जाताना पादत्राणं बाहेर काढूनच जावं लागतं. त्यामुळे मंदिर परिसरात साई संस्थांच्या वतीनं मंडप उभारत आणि कार्पेट टाकत भक्तांना काहीसा दिलासा देण्यात आलाय. उन्हाचा पारा 40 अंशांच्या वर गेल्यानं शरीरात पाण्याची कमतरता जाणवतीये. भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरात ठिकठिकाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दर्शन रांगेत पंख्याबरोबरच कूलरची संख्या वाढवण्यात आली आहे. साई भक्तांना या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ठिकठिकाणी आपण आवश्यक त्या ठिकाणी मंडप उभारले आहेत. त्याचबरोबर साईबाबा संस्थांच्या वतीने ही जी मंदिर परिसरामध्ये जी फरशी लावलेली आहे त्या फरशीवर एक व्हाईट कलरचा बेल्ट या ठिकाणी आपण ठिकठिकाणी पेंट केलेला आहे. का जो व्हाईट कलरचा जो रंग आहे तो उष्णतेला जास्त हे न करता त्याच्या जो उष्णतेपासून तीव्रता त्याची कमी करतो, जेणेकरून भक्तांचे जे पायाला चटके बसतात ते चटके बसण्याचं प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे. स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनं सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी राज्यातल्या जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिल्या. तसंच स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधं कमी पडू नयेत यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसंच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. गेली 40 वर्ष काम सुरू असलेल्या आणि अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या खरीप भागातील शेतकरी असा
आस लावून बसलेल्या निळवंडे धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहे. निळवंडेच्या पाण्यासाठी पाटपाणी हक्क संघर्ष समिती सातत्यानं लढा देते आहे. प्रत्येक वेळी त्यांना विरोधी पक्षाची साथ मिळत गेली. काँग्रेसचे आमदार आणि माजी पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येत्या 23 एप्रिल रोजी संगमनेरमध्ये विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातील शिवाजीनगर इथे शिलोबा देवाच्या यात्रेला गेलेल्या अनेक 25 ते 30 भाविकांवर बदमाशांनी हल्ला केलाय. यात्रेनिमित्त सकाळी शिलोबा डोंगरावर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक गेले असताना अचानक या भाविकांवर आग्या मोहोळच्या माशांनी हल्ला चढवला. त्यामुळे घाबरलेले भाविक सैरावैरा पळत होते. यामुळे अनेक भाविक जखमी झालेत. या जखमींमध्ये महिलांचा आकडा जास्त आहे. या जखमी भाविकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दाखवत बसलो होतो तेवढ्यात माश्या उठल्या. तिथं मुलं बसलेली, मुलं पण उठल्या म्हणल्या तर चला जाऊया. अशा माश्या उठल्या, सगळ्यांच्या अंगावर बसले. 2-3 मुलं झाडातून पण खाली गेली. आम्ही इकडे तिकडे साऱ्या पळायला लागलो. माश्या झाडत खाली कुठे तरी आलो. अर्ध्या रस्त्यात आम्ही तिघी बेशुद्ध पडलो. आम्ही पडलो, कोण कुठं इकडे झाडीत गेलो, कोण कुठं गेलं, पडली काय सगळी पडली. असं झालं आणि सगळी खाली चटली, सगळी पडली. मधमाशांच्या हल्ल्यात केमिकल इंजिनियर उमेश सराफ यांचा मृत्यू झालाय. उमेश सराफ हे बँकॉकमध्ये स्थायिक आहेत. पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी ते आठवड्याभरापूर्वीच ठाण्याच्या पोखरण रोड येथील रौनक पार्क इथे आले होते. शनिवारी संध्याकाळी पुन्हा बँकॉकला ते रवाना होणार होते. मात्र शनिवारी सकाळीच मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. इमारतीच्या खाली मित्राला भेटण्यासाठी सराफ आले असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. नागरिकांनी त्यांच्या अंगावर पाणी टाकून, चादर टाकून मधमाशांपासून सुटका केली. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रमाणेच भारतातही दहशतवादी संघटनांकडून आत्मघातकी हल्ला होऊ शकतो असा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईसह चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवर हाय अलर्टचा इशारा देण्यात आलाय. तसंच सर्व प्रवाशांची कसून चौकशी केली जातेय. सायन टी जंक्शन जवळ मुस्किन नावाच्या लेदर व्यापाऱ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न दोघांनी केला. मात्र देशी कट्ट्यातून गोळीबार फसला म्हणून त्यांनी कट्ट्यानं डोक्यात मारत जबर जखमी केलं आणि तिथून पळून गेल्याचं जखमी असलेल्या मुस्तकीन यांनी पोलिसांना सांगितलंय. जखमी मुस्तकीन यांना जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. हा हल्ला नेमका कोणत्या कारणानं झाला आणि आरोपींचा शोध धारावी पोलीस करतायत. उल्हासनगर स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर एकाला लुटून त्याला चाकून भोसकल्याची घटना घडली. या हल्ल्यात जखमी तरुणाचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. एसी दुरुस्तीचं काम करणारा 26 वर्षाचा अब्दुल रहीम याचा बळी गेलाय. कल्याणच्या कार्यालयात परतत असताना 4 तरुणांनी त्याला आणि त्याच्या मित्राला हटकलं. पैशाची मागणी केली. अब्दुलनं पैसे देण्यास नकार दिल्यानं चाकू भोसकून त्याचा मोबाईल आणि जवळचे 400 रुपये हिसकावून घेतले. मुंबईत भांडूपमधील प्रभाग क्रमांक 112च्या भाजप नगरसेविका साक्षी दळवी यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय. साक्षी दळवी या एका कार्यक्रमातून घरी परत येत असताना LBS रोडवर ही घटना घडली आहे. गाडीच्या मागच्या बाजूवर हल्लेखोरांनी दगड भिरकावले आणि ते पसार झाले. हा हल्ला कुणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आश्रमशाळेतील भ्रष्टाचाराचा आणखीन एक पाढा समोर आलाय. आदिवासी विभाग अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे आणि उपायुक्त किरण माळी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेनं 12 लाखांची लाच घेताना शहापुरात रंगेहात अटक केली आहे. थेट IS अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक झाल्यानं खळबळ उडाली आहे. शहापूरच्या आश्रमशाळेतील 11 अधीक्षकांचं प्रमोशन झालं होतं. मात्र प्रमोशनची ऑर्डर नीट हवी असल्यास प्रत्येकाकडून 1 लाखांची मागणी झाली. 11 अधीक्षकांच्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेनं सापळा रचत ही कारवाई केली. भंडारा जिल्ह्यातल्या समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त श्याम किरण सदाफळ याला 25,000ची लाच घेताना भंडारा ACBनं रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार हे लाखांदूर तालुक्यातल्या एका आश्रमशाळेत कामासाठी म्हणजेच स्वयंपाक मदतनीस म्हणून काम करतो. त्यांना आश्रमशाळेनं 2 वर्षांसाठी निलंबित केलं होतं. न्यायालयानं त्यांना निर्दोष ठरवल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेतलं गेलं. त्यामुळे निलंबन कालावधीतल्या थकीत वेतनासाठी त्यांनी भंडारा जिल्हा समाज कल्याण विभागाकडे अर्ज केला होता.
अमरावतीच्या दर्यापूर रोडवर देशी दारूच्या 40 पेट्या पोलिसांनी जप्त केल्या. महिंद्रा झायलो गाडीतून या पेट्यांची वाहतूक केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्याविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. अंजनगाव सुरजी दर्यापूर रोडवरच्या रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीतल्या विहीगाव फाट्यावर पहाटे 5ला ही कारवाई करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण इथल्या वायरी समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्या 8 जणांचे मृतदेह शनिवारी रात्री बेळगावमध्ये आणण्यात आले. त्यापैकी 3घांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले, तर इतर 5 जणांवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. प्राध्यापक महेश मोहन कुडुसकर यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे, तर मृतांच्या नातेवाईकांना शोक अनावर झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायरीमधील समुद्रात बुडून बेळगावच्या 8 पर्यटक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कोकणातील सागरी पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गेल्या वर्षी मुरुडच्या दुर्घटनेनंतर रायगडच्या किनाऱ्यावर उपलब्ध करण्यात आलेली व्यवस्था म्हणजे निव्वळ देखावाच ठरतोय. कोकणातील ग्रामपंचायतींकडे उत्पन्नाची साधनं नाहीत. तुटपुंज्या उत्पन्नात प्राथमिक सुविधा पुरवणं जिकिरीचं झालं असताना जीवरक्षकांचं मानधन द्यायचं कसं असा प्रश्न ग्रामपंचायतींना पडलाय. मुंबईतील खासगी शाळांमध्ये लाखो रुपयांचं डोनेशन घेऊन ऍडमिशन दिलं जात असल्याची धक्कादायक कबुली राज्याचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. मात्र यावर सरकारकडून काय पावलं उचलणार याबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही. घाटकोपरमधील पुणे विद्याभवन शाळेच्या 40व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. इको सेन्सिटिव्ह झोन लागू असल्यानं माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे. मात्र माथेरानमध्ये वाहनांना प्रवेश बंदी असतानाही मुंबई पोलीस खासगी इनोव्हा गाडी घेऊन आल्यानं वाहन प्रवेशाची पायमल्ली केली आहे. मुंबई पोलीस एका गुन्ह्यातील आरोपीच्या मागावर माथेरानमध्ये तपासासाठी आले आहेत. यावेळी पोलिसांनी माथेरानच्या दस्तुरी प्रवेशद्वाराहून थेट माथेरान बाजारपेठेत वाहन आणल्यानं पर्यावरणाच्या निर्बंधांचं उल्लंघन झालंय. याबाबत स्थानिक नागरिकांनी याला विरोध केलाय. दरम्यान ही खासगी गाडी माथेरान पोलीस स्टेशनला थांबवण्यात आली. यात पोलीस काय कारवाई करतात याकडे माथेरानकरांचं लक्ष लागलंय. एसआरआयमध्ये अपात्र ठरल्यामुळे एका व्यक्तीनं दारूच्या नशेत 7 रस्ता JR बोरीच्या मार्गामध्ये बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीच्या 23व्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तासभर हा व्यक्ती 23व्या मजल्यावर होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस आणि स्थानिकांनी प्रयत्न करून या व्यक्तीला खाली आणलं. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. मुंबईतल्या प्रसिद्ध हाजी अली दर्गा परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई करण्याची तयारी दर्गा ट्रस्टकडून सुरू आहे. हाजी अली दर्गा परिसरातील ही अनधिकृत बांधकामं हटवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं आदेश दिले. त्यामुळे कोर्टानं दिलेल्या मुदतीत ही बांधकामं हटवण्यासाठी दर्गा ट्रस्टकडून बैठक घेण्यात आली. दर्गा परिसरातील 908 चौरस मीटर परिसराला अतिक्रमणांचा विळखा बसलाय. तसंच 171 चौरस मीटरवर असलेली दर्ग्यातील मुख्य मशिदीला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचे आदेशही कोर्टानं दिले. अतिक्रमण हटवलंच पाहिजे, मात्र ते करत असताना भाविकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा इथे येणाऱ्या भाविकांनी व्यक्त केली आहे. हमारी जो पहले से जगह बनी हुई थी 171 का एरिया 171 मीटर का 171 मीटर कायम रखा जाए. उसके अलावा अतराफ में जितनी जगह हैं वो उनके हैंड ओवर किया जाए. जब भी जो चीज़ जहाँ बनाई जाए तो पहले तो ये ध्यान देना चाहिए कि अगर वो ट्रस्ट की जगह है तो वहीं पे बनाया जाए. भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम समुदायातील मागासवर्गीय घटकांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली आहे. मुस्लिम समुदायातील मागासवर्गीय घटकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे असं पंतप्रधान मोदी भुवनेश्वरमध्ये म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सबका साथ सबका विकासचा पुनरुच्चार केला. भुवनेश्वरमधील रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतमध्ये मेगा रोड शो करणार आहेत. याच वर्षी गुजरात विधानसभा निवडणुका आहेत, त्यासाठी भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे. या धर्तीवर मिशन गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतमध्ये 7 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत. पाटीदार समाजाच्या आंदोलनानंतर गुजरातमध्ये मोदींचा हा पहिलाच रोड शो असेल. जम्मू काश्मीरमधल्या पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे नेते बशीर अहमद दार यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. शनिवारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात हल्ला केला, त्यात बशीर दार यांच्यावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बशीर दार यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित केलं गेलं.
इंधनाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल ₹1.39 तर डिझेल ₹1.04 महागलंय. शनिवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेत. गेल्या काही काळात सातत्यानं इंधनांच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. गुजरातमधील पिंपावाव राजुला महामार्ग म्हणजे सतत वर्दळीचा रस्ता. गाड्यांची वेगवान वाहतूक सतत या महामार्गावर सुरू असते. मात्र काल रात्री या महामार्गावरची वाहतूक अचानक काही काळासाठी ठप्प झाली. कारण रात्रीच्या अंधारात या महामार्गावर सिंहांचं एक कुटुंब अगदी आरामात भटकत होतं. डझनभर सिंह रस्त्यावर मुक्तपणे हिंडताना पाहून वाहन चालकांनी गाड्या थांबवल्या. या सिंहांचं व्हिडिओ शूटिंग घेण्यासाठी बाईकस्वारही पुढे येऊ लागले. मात्र त्याची या सिंहांच्या टोळक्याला फिकीर नव्हती. ज्या दिमाखात हे कुटुंब रस्त्यावर आलं त्याच दिमाखात रस्ता पार करून जंगलात पुन्हा नाहीसं झालं. केंद्रीय राज्यमंत्री CR चौधरी यांनी राजस्थानातल्या नागौर इथल्या कुचामन सिटीमध्ये राजकीय चिकित्सालय भवनचं उद्घाटन केलं. भामाशाह मोणोद कुटुंबाच्या सहयोगानं हे चिकित्सालय साकारण्यात आलंय. यावेळी मुंबई प्रवासी मोणोद परिवाराचे मनीष आणि शायना एनसी यांचा सत्कार करण्यात आला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.